दिशा सालियनचा मृत्यू हा अपघातीच असल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यावर ते ठाम आहेत। दिशा सालियन प्रकरणामध्ये पोलिसांनी प्रतिज्ञापत्र कोर्टामध्ये सादर केलंय। दिशा प्रकरणातील आरोप खोटे असल्याचा उल्लेख यामध्ये केलाय। शिवाय दिशा प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंची सुद्धा हस्तक्षेप याचिका आहे। दिशा प्रकरणात आदित्य ठाकरेंवर सुद्धा आरोप झाले होते। हे पोलीस तर आमचे नाही, ही SIT आमचे नाही। सत्य समोर येत आहे आपल्याच माध्यमातून। आता काय करणार? सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला पाहिजे। त्यानंतर तो कोणते नारायण राणेंचा एक मुलगा आहे बघा, मंत्री एवढा आहे बघा, तो काहीतरी बडबडत असतो नेपाळ्यासारखा, त्याने माफी मागायला पाहिजे। त्याने नाक घासून माफी मागायला पाहिजे। ज्या कोणी आरोप केलेत आणि बदनामी केली, प्रत्येकानं नैतिकतेच्या मुद्द्यावर माफी मागणं गरजेचं आहे। हायकोर्टामध्ये जी ती तारीख होती, त्या तारखेच्या दरम्यान ओशिवरा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आपलं म्हणणं जे होतं, ते जे प्रतिज्ञापत्र होतं ते सादर केलं। खरं तर हेच प्रतिज्ञापत्र काही वर्षापूर्वी दिशा सालियनची केस बंद करत असताना ओशिवरा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सादर केलं होतं। तेच जो त्यांचं प्रतिज्ञापत्र आहे ते त्यांनी काल सादर केलेलं आहे। दिशा सालियनच्या वडिलांची आणि त्या वकिलांची हीच मागणी आहे की ती प्रतिज्ञापत्र मुळात खोटं आहे आणि अशा पद्धतीनं जे चुकीच्या पद्धतीनं ती चौकशी झालेली आहे ती रद्द करून नवी चौकशी करावी, जेणेकरून सत्य उजेडात येईल। त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये माननीय न्यायालय काय निर्णय देतं त्यावर सर्व काही अवलंबून। SIT जे दाखल गठीत केल्या गेली होती, त्यानंतर आज कोर्टाने निर्णय दिला की दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेजी यांचा कुठलाही सहभाग नव्हता। ते सिद्ध झालं। ते म्हणतात ना, एखाद्या व्यक्तीला संघर्ष करावा लागतो काही काळ, पण त्या भट्टीतून ते तावून सलाखून निघाले। म्हणजे असं बिनबुडाचा आरोप करायचं, कोणाला तरी जीवनातून उठवायचं, शेवटी सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता, अशी जी काही भावना आपल्याला एखाद्या बाबतीत येते, तसंच एक अनुभव या बाबतीत पण आला। जे सत्य होतं ते जनतेसमोर आलं। आता त्यांच्याकडे दोन संधी आहेत। एक, आदित्य ठाकरेजी तुम्ही माफी मागावी की तुम्ही चुकीची माहिती देत होता लोकांना, लोकांची सुद्धा माफी त्या ठिकाणी मागावी, नाहीतर मग सरकारने यांच्यावर कुठेतरी कारवाई करावी की हे गेले अनेक वर्ष इलेक्शनसाठी तिथं खोटं बोलत होते। म्हणजे जिथं फडणवीस साहेबांचा विभाग आहे त्या विभागानेच आता कोर्टात सांगितलेलं आहे की दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेचं काही तिथं देणं घेणं नाही। म्हणजे कुठेतरी हे जे नेते बोलत होते त्यांच्यावर कुठं ना कुठेतरी शिस्तबंधाची कारवाई तरी झाली पाहिजे, नाहीतर तमाम लोकांची माफी खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी मागावी, असं या ठिकाणी मी आव्हान करतो। यानंतर विरोधी पक्षांनी एका बाबतीत तर विश्वास ठेवला पाहिजे की प्रशासन असेल, पोलीस असेल, जेव्हा चौकशी करते तेव्हा सरकारच्या दबावात करत नाही। पोलीस विभाग चौकशी करत असताना सत्यावर आधारित, पुराव्यावर आधारित, तथ्यावर आधारित या संदर्भातला निर्णय करत असते। मला तमाम विरोधी पक्षाला आवाहन करायचं आहे की नेहमी त्यांचा एकच सूर असतो की सत्ताधारी पक्ष मनात काहीतरी द्वेष ठेवून किंवा राजकारण करतात। मला वाटतं की आजपासून कमीत कमी हा भाव यातून विरोधी पक्ष जो पछाडलेला आहे तो या भावनेतून दूर होईल।